तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम माना येथील उद्धव कोकणे यांना उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय मूर्तिजापूर यांनी माना येथील तक्रारकर्ते उद्धव कोकणे यांनी कोणत्याही प्रकारचे कार्यालयात अपील न करता कार्यालयात विनाकारण त्रास देऊन 2 ते 3 महिने केस चालवून अपील अमान्य केल्याचा लेखी आदेश दिला आहे। त्यामुळे तक्रारकर्त्यांनी उपअधीक्षक विवेक बिहाडे भूमी अभिलेख मूर्तिजापूर यांच्या विरोधात दिनांक 15 ऑगस्ट पासून आमरण उपोषण व आत्मदहनाचा इशारा प्रशासनास दिला आहे। माना येथील सीट नंबर 5 व प्लॉट नंबर 46 व 50 च्या 24/4/2023 रोजी जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक अकोला यांच्या न्यायालयाने उद्धव कोकणे व आनंदराव कोकणे यांच्या जुन्या झालेल्या नझूल चुकीमुळे जुनी चौकशी पणजी व इतर जुने कागदपत्रे हे रद्द करून त्याची नोंद घेण्यास मूर्तिजापूर उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना आदेश दिला। त्याचप्रमाणे वरील आदेश हा उपसंचालक भूमी अभिलेख अमरावती प्रदेश अमरावती यांनी सुद्धा चुकीची दुरुस्ती करण्याचा उपअधीक्षक भूमी अभिलेख मूर्तिजापूर यांना आदेश दिला। बिहाडे यांनी विरोधकांशी संगनमत करून आर्थिक देवाणघेवाण करून तक्रारकर्ते उद्धव कोकणे यांनी कोणत्याही प्रकारचे भूमी अभिलेख कार्यालय मूर्तिजापूर येथे अपील न करता व उपअधीक्षक मूर्तिजापूर यांना अपील चालवण्याचा अधिकार सुद्धा नसताना तक्रारकर्ते उद्धव कोकणे यांना विनाकारण त्रास देऊन सदर अपील अमान्य केली। त्यामुळे उपअधीक्षक मूर्तिजापूर यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये FIR व चुकीचा आदेश देऊन फसवणूक केल्याची तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई व्हावी व त्यांनी दिलेले चुकीचे आदेश हे रद्द करून अकोला अधीक्षक भूमी अभिलेख अकोला व उपसंचालक अमरावती प्रदेश अमरावती यांच्या आदेशाचे पालन करण्याची मागणी तक्रारकर्त्यांनी केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह नरेंद्र वाढोणकर, मूर्तिजापूर। मी भूमी अभिलेख कार्यालय अकोला येथे अपील दाखल केलं होतं। भूमी अभिलेख कार्यालयाने माझं अपील मान्य केलं आणि त्या अपीलाचं दुरुस्ती करण्यासाठी इथे मूर्तिजापूरला पाठवलं असता उपअधीक्षक यांनी मी उपअधीक्षक मूर्तिजापूर या कार्यालयात अपील न करताना सुद्धा माझं अपील हे त्यांनी अमान्य करून असा आदेश काढला। तसं पाहिलं तर भूमी अभिलेख उपअधीक्षक मूर्तिजापूर यांना अपील चालवण्याचा अधिकार नाही आहे। त्यांनी माझे न केलेले अपील अमान्य केले कसे, त्यांच्यावर दंडात्मक आणि शिस्तभंगाची कारवाई व्हावी आणि जे भूमी अभिलेख अकोला अधीक्षक यांनी जे अपील मान्य करून यांना दुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते ते आदेश यांनी पैसे खाऊन त्यांनी उलटे आदेश केले। उलटे आदेश करताना सुद्धा त्यांनी आपण काय करत आहोत, आपण अपील न करता यांचे अपील अमान्य केले हे त्यांना पैसे घेण्याच्या वेळेस सुद्धा सुचलं नाही की आपण काय करत आहोत म्हणून। माझी एक प्रशासनाचं एक विनंती आहे की जे अपील अमान्य केलेलं त्यांनी सदर दुरुस्त करण्यात यावं आणि त्या भूमी अभिलेख उपअधीक्षक मूर्तिजापूर श्री बिहाडे साहेब यांच्यावर दंडात्मक आणि शिस्तभंगाची कारवाई व्हावी। जर कारवाई झाली नाही तर मी 15 ऑगस्ट पासून आमरण उपोषणास बसेल। जर उपोषणाच्या वेळी त्रास झाला मी आत्मदहन सुद्धा इथे भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयासमोर करेल व याला जबाबदार भूमी अभिलेख कार्यालय उपअधीक्षक बिहाडे साहेब व या संबंधित प्रशासन असेल याची या प्रशासनाने नोंद घ्यावी।